नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सकाळी उठले, आज मी जरा लवकर उठले, मग पूजा केली आणि चाय बनवला आणि त्यानंतर लगेच लागली भाजीच्या तयारीला. भाजी बनवताना भाजीत मी विचार केला की आज हिरवा मूग किंवा हिरवा मोठ ह्या डाळीला सगळीकडे वेगवेगळं नाव आहे. इकडे तर इथं मटकी नाही, मटकीच बोलते ती, आपल्या गावाकडे हिला हिरवा मोठ किंवा हिरवा मूग बनवते ती. भाजी बनवता मला माझ्या बहिणीचाच फोन आलता. ते बोलली की तुझा ब्लॉग चांगला येतो, पण त्यात आवाज टाकल्यावर अजून लई चांगला वाटते. मी मागच्या 2 दिवस झालं विदाऊट माझ्या आवाजाचे असं सॉन्ग लावून गाणं पोस्ट करत होते ब्लॉग. ती तर मी असं पोस्ट करत होती, मला ती पण बोलली, अजून एक माझी दिदी आहे ती पण बोलली की असा आवाज लाव आणि त्यानंतर त्याच्या मागं म्युझिक लाव आणि ब्लॉग पोस्ट कर. तर मग मी आज तसा ब्लॉग पोस्ट करणार आहे. मला चांगलं वाटलं का त्यांनी मला असं म्हटलं, ठीक आहे म्हटलं करेन. आणि मग काय, जसं टिफिन दिला मी जेवण केलं. आणि आज मी विचार केला होता की मला थंडीचं माहीत नाही, असं लई चटपटी खायची इच्छा होती, पण रोज काय बाहेरनं आणू शकत नाही ना, म्हणजे आठवड्यातनं एकदा वगैरे ठीक आहे. पण मी आज विचार केला होता, मार्केटमध्ये गेलती, तिथं मला एक पुस्तक भेटलं होतं, खाना खजाना. ते पुस्तक मी घरी घेऊन आली, त्यात मी व्हेज बिर्याणी वाचली होती. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय मी व्हेज बिर्याणी कशी करायला लागल्या. आणि पण जेव्हा मी भाज्या मॅरिनेट केला ना, तेव्हा मग मला माझ्या भावाचा फोन आला आणि तो बोलला की चिकन बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करते ती, व्हेज बिर्याणीसाठी भाज्या मॅरिनेट नाही करत. आहे ग, आता म्हटलं आता भाज्या तर मॅरिनेट केलंय ना, म्हणून म्हटलं ज्या बुकमध्ये लिहिलंय तसंच त्या पद्धतीनं मी करेन. मग त्या पद्धतीने मी बिर्याणी करायला सुरुवात केली. ही तर व्हेज बिर्याणी होती. मी ह्याच्या पहिला खाल्ल्या त्या की फक्त चिकनच्या खाल्ल्या त्या, चिकन आणि अंडा. आज पहिल्यांदा बनवायला लागल्या. तर तुम्ही बघा मी व्हेज बिर्याणी कशी बनवत्या, आणि टेस्टला चांगली झाली असेल तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला. बाय बाय.